पुस्तक परिचयमध्ये आज आपण चोंडक राजन गवस यांचं पुस्तक बघतोय. हे काही अन्य पुस्तक आहेत बघा. भंडारभोग, धिंगाणा, तिरकसपणातील सरळता आणि मराठीचे आशययुक्त अध्यापन अशी 4 पुस्तकांची नावं इथे दिलेली आहेत. हे सोडून आता आपण इथे बघूया चोंडकला काही पुरस्कार मिळालेले आहेत. 1985चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार आहे या पुस्तकाला. त्याच्यानंतर 1985चा श्याम पानघंटी पुरस्कार आहे. डॉक्टर अरुण लिमये ट्रस्टचा पुण्याचा हा पण पुरस्कार दिसतोय. चला तर याला बघूया आपण. हे पुस्तक आहे जवळपास 5 प्रकरणं आहेत या पुस्तकांची आणि इथली स्टोरी होती सुली, सुबाना आणि बायजा. ही वेगवेगळ्या पात्रांची, कॅरेक्टर्सची नावं आहेत. सुली ही खूप छोटी मुलगी आहे जी गावभर फिरत असते. तिचे आईवडील बिचारे काम करण्यात मग्न असतात आणि अशा बिचाऱ्या सुलीच्या केसात जट निघते. एक चांगलं कुटुंब, सुबानाचं, बायजाचं, त्यांच्या घरातली म्हातारी आणि मग ही सुली. ह्या छोट्याशा सुलीला आंघोळीचा खूप कंटाळा असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ती जट तिच्या केसात निघते तेव्हा या कुटुंबाचं पूर्ण एक आयुष्यच असं बदलून जातं. एक वादळ येतं यांच्या आयुष्यामध्ये आणि नंतर आपण बघतो की या बिचाऱ्या लहान्या सुलीचं देवाबरोबर लग्न लावताना ज्या रीती, परंपरा, लिंबाचा पाळा, तो कमरेभोवती बांधणं, जोगतिनी, जोगवा, परडी, चोंडक, अंगात येणं, या अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याचे डिटेल्स वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि पुस्तक खूप छान आहे. ऑफकोर्स हे वाचायलाच हवं ज्यांना ह्या जोगता, जोगतीन, त्याच्यानंतर भिक्षा मागणारे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जोगवा मागणारे असे जे लोक आहेत त्यांच्या जीवनाला कुठून सुरुवात होते, त्याच्यानंतर काय होतं त्यांच्यासोबत पुढे, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे पुरुष अशा महिलांच्या, मग तिथून त्यांचे निर्माण होणारे संबंध, या सगळ्यांचा निष्कर्ष, यांचं पुढचं आयुष्य, ह्या सगळ्या विषयीनं या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये म्हणजे बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बबन्या नावाचा एक मुलगा पण येतो सुलीच्या आयुष्यामध्ये आणि तो बबन्या आल्यानंतर म्हणजे तिचं थोडं बहुत आयुष्य एक परडी जोगवा मागून चांगलेलं असतं. तर ते कसं उद्ध्वस्त होतं हे पण ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. पुस्तक छानच आहे, तसं वाचलं पाहिजे. छोट्या छोट्या मुली, त्यांचं आयुष्य, आईवडिलांचे चुकीचे निर्णय, आईचे विशेषतः आईचा आणि आजीच्या चुकीच्या निर्णयाने कसं सुली आयुष्यामध्ये सफर होते, किती त्रास होतो तिला, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत बघा. इथं अक्कू जोगतीन, त्याच्यानंतर शांता जोगतीन, त्याच्यानंतर आंबील घुगऱ्या, भैरू घोरपड्या, सुबाणानंतर कमळा, खोरटा, उंडगळ, वहिनी, म्हणजे हे वहिनीचं एक विशेषण सांगितलं. तर उंडगळ वहिनी असं एक विशेषण दिलेलं आहे तिला. त्यानंतर शेवंता सरनोबतीन, भीमा पाटील, मिशीवाला, वडगरकर, म्हणजे असे वेगवेगळे कॅरेक्टर्स तुमच्यासमोर येतात. अशा वेगवेगळ्या गावातल्या लोकांच्या राहणीमान, त्यांचं वागणं, त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांच्या श्रद्धा, त्याच्यातला दांभिकपणा, ढोंगीपणा, हे सगळं तुम्ही यानं पुस्तकात बघू शकता. पुस्तक छान आहे, वाचायला हवं. देन वी विल अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन विलेज लाईफ, इलिटरेट पीपल स्पेशली ऑफ इलिटरेट पीपल आणि एज्युकेटेड पीपल, शिक्षित लोक आणि अशिक्षित लोक, त्यांच्या अंधश्रद्धा आणि त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली वादळ. तर हे असं मला असं वाटतं की हे आपण हे वाचायला पाहिजे. बघू पुस्तक किती याचं आहे ते बघते मी. पुस्तक आहे एकूण 157 पेजेसचं पुस्तक आहे. छान आहे पुस्तक, म्हणजे मला आवडलं. एकदा वाचण्यासारखं नक्कीच आहे, वाचा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत
बाय.